विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तिसऱ्या तासिकेमधून आपण BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी कादंबरी आहे, या कादंबरीचा विचार आपण करत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीतील जी मुख्य व्यक्तिरेखा आहे, जी संपूर्ण कादंबरीवर वावरत असताना आपणाला दिसून येते, ती म्हणजे या कादंबरीतील शाळा मास्तर आहेत किंवा शिक्षक आहेत, ज्यांना राजाराम मास्तर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांचा नामोल्लेख त्या पद्धतीने केलेला आहे. हे बनगरवाडी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी जात आहेत. त्यांचा या शाळेतील पहिलाच दिवस आहे. रस्ता माहीत नाही, परंतु अगदी सकाळीच ते त्या गाडीवाटेने निघालेले आहे आणि आता त्या ठिकाणी ऊन वाढत आहे. सकाळपासूनचा म्हणजे आपण पाहिलं की काळोखामध्ये सुरुवात केलेला प्रवास आता दिवस निघत आहे, सूर्य उगवलेला आहे आणि हळूहळू उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. हे उन्हाची तीव्रता वाढत असताना त्यांना ते ऊन जाणवत आहे. हे जात असताना त्यांनी आजूबाजूचा परिसर देखील या ठिकाणी तपशीलवारपणे वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनामधून असं आपल्या लक्षात येईल की हा जो परिसर आहे तो सुपीक नाही, डोंगराळ भाग आहे. आजूबाजूला दगडगोट्यांचा माळ दिसतो आहे. क्वचित काही ठिकाणी झाडे झुडपे दिसत आहेत, परंतु ती मोठ्या प्रमाणामध्ये नाहीत, तर अतिशय थोड्या प्रमाणामध्ये कुठेतरी हे दिसून येतात आपणास. मग पुढे त्याने काही पक्ष्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये माळचिमणी आहे, बहिर ससाना आहे. हाही प्रसंग त्यांनी वर्णन केलेला आहे. निसर्गाला जिवंत करण्याचं सामर्थ्य व्यंकटेश माडगूळकर यांच्या शैलीमध्ये असल्याचं आपणास दिसून येतं. हा संपूर्ण प्रसंग वर्णन जर पाहिला, निसर्गाचं वर्णन जर पाहिलं, तर त्या माध्यमातून आपणास हे निश्चितपणे दिसून येते. पुढे जो भाग वर्णन केलेला आहे त्या भागामध्येही कादंबरीकार जो भाग वर्णन करतात किंवा जी माहिती राजाराम मास्तर यांच्या माध्यमातून सांगू पाहतात, त्यातूनही तो परिसर व्यक्तिरेखेंची किंवा या कादंबरीतील जे पात्र आहे राजाराम मास्तर यांची भावावस्था याचंही चित्रण त्यांनी अचूकपणे केल्याचं दिसून येतं. पुढे वर्णन असं आलेलं आहे. आता आसपास कुठे काळे कुठे तांबडे असे जमिनीचे तुकडे नांगरून पडलेले दिसत होते. यापूर्वी जर आपण पाहिलं तर संपूर्ण हा डोंगराळ माळ दिसून आलेला आहे, दगडगोट्यांचा माळ दिसून आलेला आहे. परंतु जसं जसं ते बनगरवाडीच्या दिशेने प्रवास करतात, पुढे वाटचाल करतात, जी गाडीवाट आहे त्या मार्गाने जेव्हा बनगरवाडीच्या दिशेने वाटचाल करतात किंवा प्रवास करतात, तेव्हा मात्र त्यांना पुढे म्हणजे जसं जसं गाव जवळ येईल तसं तसं त्यातील जे काही शेतकरी वगैरे असेल बनगरवाडीचे किंवा आसपासच्या गावचे, ते त्या ठिकाणी काय आहेत, कुठे कुठे तांबडे काळे जमिनीचे तुकडे नांगरून पडलेले दिसत होते. म्हणजे शेतकरी उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतीची मशागतीची कामं करतो आणि पावसाळा सुरू झाला की जमिनीमध्ये पेरणी तो त्या ठिकाणी करत असतो. कारण शेतकऱ्याचं जे संपूर्ण जीवनचरित्र आहे किंवा संपूर्ण जीवन आहे हे सर्व शेतीवर अवलंबून आहे. म्हणून शेतीमध्ये मशागत करणे, काम करणे, शेती नांगरणे असेल ते काम अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने शेतकरी करत असताना दिसून येतात. आता आसपास कुठे काळे कुठे तांबडे असे जमिनीचे तुकडे नांगरून पडलेले दिसत होते. न नांगरलेल्या पडीक जमिनी उन्हाच्या तडाख्याने उलल्या होत्या. ज्या पद्धतीने किंवा ज्याप्रमाणे काही जमिनी नांगरलेल्या दिसून आलेल्या आहेत, शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी नांगरलेल्या आहेत, त्याच पद्धतीने काही जी जमिनी आहेत त्या न नांगरता तशाच त्या ठिकाणी आहेत आणि त्या जमिनी ज्या आहेत त्या उन्हाच्या तडाख्याने आता उरल्या होत्या, म्हणजे भेगा त्या ठिकाणी पडलेल्या होत्या. पिंडरी एवढा पाय जाईल अशा भेगा जागोजाग पडल्या होत्या आणि शाळा मास्तरांना तो परिसर या ठिकाणी दिसतो आहे. हे काही जमिनी नांगरलेल्या आहेत, तर काही जमिनी न नांगरता तशाच ठेवलेल्या आहेत आणि अशा न नांगरलेल्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनीला भेगा पडलेल्या दिसून येतात आणि पिंडरी एवढा पाय त्या भेगेमध्ये जाईल असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी ग्रामीण बोली भाषेतील हा शब्द आहे. पिंडरी एवढा भाग म्हणजे गोठ्याचा वरचा भाग
जो पायाचा भाग आहे तो त्या ठिकाणी तिथपर्यंत जाईल, इतकी खोल भेग त्या जमिनीला पडलेली होती, असं या ठिकाणी या प्रसंगाच्या माध्यमातून कादंबरीकार सूचित करतात, वर्णन करतात. या जमिनी आल्या त्या अर्थी वस्तीजवळ आली, असे समजून मी वरचेवर क्षितिजाकडे बघत होतो, पण घरे दिसत नव्हती, झाडे दिसत नव्हती. आणि मी अशा पद्धतीने उभा केला की ज्या अर्थी हा गाव शिवाराची जमीन आलेली आहे, त्या अर्थी मी आता या ठिकाणी काय आहे, त्या जमिनीकडे पाहिलं. कदाचित मला गाव या ठिकाणी दिसतं आहे का, काही घरं माझ्या नजरेस पडतील का, म्हणून मी क्षितिजाकडे पाहिलं. मग क्षितिज म्हणजे जेथे आभाळ टेकल्यासारखं वाटत असतं त्याला क्षितिज असे या ठिकाणी म्हणतात. म्हणजे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांच्या नजरेमध्ये कुठेही घरं दिसून आलेली नाहीत आणि झाडे देखील दिसत नव्हती. तर सर्व दूरपर्यंत ही विस्तृत अशी प्रमाणामध्ये पसरलेली जमीन दिसत होती, असाही भाग त्याने येथे वर्णन केलेला आहे. ऊन टळटळीत झाले, सकाळी गार काल्यासारखी लागणारी धूळ तापली आणि आता माझ्या पायाला सकाळच्या प्रहरी जेव्हा मी निघालो होतो काळोखामध्ये, तेव्हा पायाला थंड वाटणारी ही काळी पायवाटेची जी माती आहे ती थंड वाटत होती, गार वाटत होती. आणि आता मात्र तीच जमीन तापलेली दिसून होती. म्हणजे पायाला काही प्रमाणामध्ये तिचे चटके बसत होते, एवढी तीव्रता त्या उन्हामुळे निर्माण झालेली होती. हाही भाग त्यांनी वर्णन केलेला आहे. पुढे एक अतिशय वेगळा प्रसंग त्यांनी वर्णन केलेला आहे. ते म्हणतात, माझ्या डोक्याभोवती बारीक माशांचा एक थवा घोंगावू लागला. आता ग्रामीण भागामध्ये हे दिसून येईल, तुम्हाला पाहता येईल. तुम्ही जर या ठिकाणी अनुभवलं असेल, जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत हे त्यांच्या लक्षात येईल की जेव्हा आपण आपल्या घरातून शेताकडे जाण्यासाठी निघत असतो किंवा गावच्या बाहेर जेव्हा आपण पडतो, तेव्हा पूर्वीच्या काळामध्ये, कारण हा काळ लेखकाने जो वर्णन केलेला आहे तो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ साधारणतः असलेला आपणास या ठिकाणी दिसून येतो. आणि त्या काळामधील जे ग्रामीण जीवन आहे ते या पद्धतीचं होतं. ते त्यांनी वर्णन केलेलं आहे की मला त्या ठिकाणी काय माझ्या डोक्याभोवती त्या बारीक बारीक माशांचा एक थवा, म्हणजे अनेक माशा त्या ठिकाणी माझ्या डोक्यावर घोंगावू लागत होत्या. म्हणजे त्या डोक्याभोवती त्या माशांचा थवा, बारीक माशांचा थवा, म्हणजे जे माशी आपल्याला घरादारात दिसते ती माशी वेगळी, त्याहीपेक्षा एक लहान आकाराने असणाऱ्या माशांचा थवा माझ्या डोक्यावर घोंगावत होता. त्या सतत आवाजाने वीट आला आणि त्या नुसत्या घोंगावत नव्हत्या, तर त्यांच्या तोंडून किंवा त्या मधमाशाचा एक मधमाशा म्हणतो नाही, छोट्या ज्या माशा आहेत त्या छोट्या माशांचा एक विशिष्ट असा आवाज आपण पूर्वीही पाहिलेला आहे की पक्ष्यांची किरकिर वगैरे त्या ठिकाणी किंवा किड्याची किरकिर किंवा पक्ष्यांचा चिवचिवाट आपण या ठिकाणी ऐकलेला आहे. तसं एक माशाची जी विशिष्ट असा जो आवाज आहे तो विशिष्ट असा आवाजही तिथे येत होता आणि मला त्याचा कंटाळा आलेला होता, असं ते शिक्षक या ठिकाणी म्हणतात. डोक्यावरची टोपी काढून तिथे तो पाठलाग करणारा घोळका हाकलण्याचा मी प्रयत्न केला, पण तो गेला नाही. तर या ठिकाणी एक लक्षात येईल की इथे शिक्षकाचा पेहराव देखील दिसून येतो आहे. त्याने विचार घातलेले असेल, पांढरा शर्ट असेल, परंतु त्याच्या डोक्यावर मात्र टोपी आहे, हे यातून निश्चित उल्लेख केलेला दिसून येतो. कारण त्यांनी म्हटलेले माझ्या डोक्यावर जो छोट्या माशांचा एक थवा घोंगावत होता आणि त्यांचा जो विशिष्ट आवाज येत होता त्याचा मला अतिशय कंटाळा आलेला होता, म्हणून मी माझ्या डोक्यावरची टोपी काढलेली आहे आणि त्या टोपीच्या साह्याने मदतीने मी जो माशाचा घोंगावणारा जो थवा आहे तो मी दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्या माशा मात्र काही माझ्या डोक्यापासून किंवा डोक्यावरून दूर गेलेल्या नाहीत. 100-200 माशा माझ्या डोक्याभोवती फिरत बरोबर येतच राहिल्या. पुढे वर्णन केलेलं आहे की साधारणतः 100-200 माशा त्या ठिकाणी असतील आणि मी टोपीच्या साह्याने त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या काही दूर जाऊ शकलेल्या नाहीत. त्या माझ्यासोबत येतच राहिल्या. हा माणूस कुठेतरी अनेक माणसे राहणाऱ्या ठिकाणी चालला आहे, त्याला दिशा बरोबर माहीत आहे. त्याच्या सोबतीने गेलो तर आपण नेमक्या ठिकाणी पोहोचणार आहोत. घाण, राड, सांडपाणी असलेल्या ठिकाणी जाणार आहोत. हा समज असलेल्या माशा डोक्याभोवती घोंगावत माझ्याबरोबर येतच राहिल्या. आणि पुढे असं वर्णन केलेलं आहे की ज्या माशा ज्या आहेत, कदाचित त्या माशाला मन असावं, भावना असावं, तर लेखकाचा विचार आहे, कादंबरीकाराचा विचार आहे. म्हणून जसा विचार या शिक्षकाच्या मनामध्ये आहे, मास्तराच्या मनामध्ये, तसं त्यांना वाटत आहे
की कदाचित त्या माशाला असं वाटत असावं की हा जो माणूस आहे, हा माणूस हा एकटा इथे जरी असला तरी तो ज्या दिशेने पुढे जाणार आहे त्या ठिकाणी अनेक माणसे असले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी अनेक माणसे आहेत त्या ठिकाणी जर आपण गेलो तर कदाचित तिथे माणसाची वस्ती असेल, मग तिथे सांडपाणी असेल, घाण असेल, राड असेल आणि तिथे गेल्यानंतर आपला जे आपण ज्या ठिकाणी वाढणार आहोत त्या घाण पाण्यामध्ये, घाणीमध्ये, तिथे आपल्याला जाण्यासाठी मिळेल म्हणून आपण त्याच्या सोबती गेले पाहिजे असं ते कदाचित त्या माशाला वाटलेलं आहे. म्हणून त्या माशा हे शाळा शिक्षकांच्या डोक्यावर घोंगावत हे शाळा मास्तर ज्या दिशेने निघालेले आहेत त्या दिशेने ह्या माशा देखील पुढे पुढे त्यांच्यासोबत सोबतीनेच येत आहेत. हाही भाग या ठिकाणी कादंबरीकाराने वर्णन केलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटले की डोक्याभोवती घोंगावत माझ्याबरोबर या माशा सोबतच येत राहिलेल्या आहेत. हाही भाग या ठिकाणी वर्णन केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, या भागामधून या कादंबरीतील जे मुख्य व्यक्तिरेख असणारे राजाराम मास्तर आहे ते आपल्या घरून बनगरवाडीच्या दिशेने निघेपर्यंतचा जो घटनाप्रसंग वर्णन या भागातून वर्णन केलेलं आहे. यातून आपणास व्यंकटेश माडगूळकर यांनी अतिशय बारकाईने किंवा सूक्ष्मपणे हा निसर्ग वर्णन, संपूर्ण परिसर आणि शिक्षकांच्या भावना अतिशय वास्तवपणे वर्णन केलेले आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. राहिलेला भाग आपण पुढील तासिकेत पाहूयात. धन्यवाद.